नमस्कार, आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। कल्याणच्या चक्कीनाका परिसरामध्ये एक घटना घडलेली आहे। 12 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिचा मर्डर करण्यात आलेला। खरं तर क्राईम वाढते महाराष्ट्रामध्ये, अशा पद्धतीच्या टीका तुमच्या सरकारवरती होतात। तसे समोर घटना आली आहे। तुमच्या पक्षाचे एक आमदार आहेत बालाजी कल्याणकर, त्यांच्या अपहरणाचा प्रयत्नाचा कट रचला गेला अशी माहिती समोर आलेली आहे। राज्यामध्ये कायदा आणि यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे। आणि कालच मला वाटतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जाऊन त्या पीडित परिवाराची भेट घेऊन आलेत आणि त्यांना दिलासा दिलेला आहे। झालेली घटना अतिशय दुर्दैवी, आमच्या परिवारातलीच घटना आहे असं समजून आम्ही त्या घटनेचं सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे। आणि यामध्ये जो दोषी आहे, आरोपी, याचा कठोर शासन झालं पाहिजे। फास्ट ट्रॅकला केस घेऊन या ठिकाणी फाशीची शिक्षा लागली पाहिजे, यासाठी सरकार पूर्णपणे गांभीर्याने या ठिकाणी या घटनेकडे पाहते आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे। आणि यामध्ये देखील कुठल्याही दुर्घटनेचं राजकारण करू नये। झालेली घटना दुर्दैवी आहे, परंतु त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी होऊ शकतं। आणि म्हणून यामध्ये सत्ताधारी पक्ष असू दे, विरोधी पक्ष असू दे, या अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने आपण पाहिलं पाहिजे। आणि आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि नक्की यामध्ये सरकार म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आहे। अशा प्रकारच्या ज्या गुन्हेगारांना, अशा प्रकारचे जे काही नराधम आहेत यांना आणि माणुसकीला काळीमा फासणारे जे दुर्दैवी घटना करतायत त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि त्यांचा बंदोबस्त जशास तसा। तुम्ही म्हणताय कायदा सुव्यवस्थेचं सांगताय, तुम्ही कायदा सुव्यवस्थेचं बोलता। तुमच्या पक्षाचे जे आमदार आहेत अंबरनाथचे बालाजी किनीकर, त्यांच्या हत्येचा कट रचल्याची देखील त्या बाबतीमध्ये पोलीस कसून चौकशी करतायत आणि ही देखील अतिशय गंभीर घटना आहे आणि त्याच्याकडे देखील आम्ही गांभीर्याने पाहतोय। मी स्वतः देखील त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि गृह विभाग देखील त्यामध्ये काम करतोय। अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी पूर्णपणे सरकार। सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज।